वाड्यांची भेट घेतलेली आहे। काँग्रेसचे अध्यक्ष त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे देखील अध्यक्ष आहेत। कशा प्रकारे रणनीती जी आहे ती भिवंडीमध्ये आखली जाते, दोन तिरंगी लढत जी आहे ती भिवंडीमध्ये पाहायला मिळाली। सर्वप्रथम तर महाविकास आघाडीच्या वतीने भिवंडीची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाला मिळालेली आहे आणि म्हणून त्या माध्यमातून महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष, सर्व प्रमुख नेते यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय। आणि आज या ठिकाणी आमच्या पक्षाचे नेते आदरणीय जितेंद्रजी आव्हाड साहेब यांच्या भेटीसाठी आमचे माजी आमदार आणि भिवंडी शहर जिल्हा अध्यक्ष काँग्रेसचे सन्माननीय रशीद ताईर साहेब एक चर्चा करण्यासाठी निवडणुकीचं जो काय सभांचा विषय असेल, प्रचार दौरा असेल आणि एक प्रेस कॉन्फरन्स महाविकास आघाडीची, या सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी आम्ही आव्हाड साहेबांकडे आलो आहे। गेल्या काही दिवसांपासून असं पाहिलं जातं की ज्यावेळेस बाळामामांना तिकीट मिळालं त्याच्यानंतर तुमच्यावरती एक कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे। त्या कारवाईंबद्दल काय सांगा? नाही, ज्या काही कारवाई झालेल्या आहेत या 100% चुकीच्या कारवाई आहेत। कारण माझ्याकडं हायकोर्टाचा स्टे असताना देखील ती कारवाई झालेली आहे। एक रस्ता देखील तोडला गेला, 2 गोडाऊनची सील केले गेले, एक 2-2 लाख फूटच्या गोडाऊनची सील केलेले आहेत आणि मी त्याच्या विरोधात हायकोर्टात गेलेले आहे। या हप्त्यामध्ये 2 ते 3 दिवसात त्याच्याविषयीचा निर्णय येईल माझा विश्वास आहे। कारण मी अगोदरच स्टे घेतलेला आहे, त्याच्यामुळे निर्णय माझ्या बाजूने लागेल अशा प्रकारचा माझा विश्वास आहे। आणि ही जी कारवाई झालेली त्या कारवाईचा मी या अगोदर देखील निषेध केला आहे आणि आता देखील निषेध करतो। ही चुकीची कारवाई। हो, साहेबांना कल्पना आहे, आव्हाड साहेबांनी देखील सांगितलेलं आहे की अशा आणि आज ही कारवाई चालू आहे। 3 दिवसापूर्वी देखील माझा एक रस्ता तोडला, खरं म्हटलं तर तिथं देखील CC आहे MMRDAची आणि त्या CCमध्ये ते रस्त्याचं नोंदसुद्धा आहे की बाबा हा रस्ता आहे म्हणून, तरीसुद्धा फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई केली। त्यांचं म्हणणं आमच्या अखत्यारीत येतं आणि अधिकारी बोलतात सुद्धा खाजगीमध्ये, तशा प्रकारचा खूप दबाव आहे। काय नाही, त्यांनी सांगितले फॉरेस्टमध्ये आहे। मग आम्ही TLRचं विचारलं, त्यांचं म्हणणं आम्ही गुगल सर्च केलं। मी शर्वरी, सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।